चला मंडळी, आज आपल्या गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये मस्त मटन वडे बनवणार आहे आपण. आणि चला रेसिपी बघूया. आज जी रेसिपी दाखवेल ती म्हणजे अगदी शॉर्टकट आणि आता ज्याला समजेल तो असं पण म्हणजे आजची रेसिपी बघून सुद्धा कोंबडी वडे किंवा मटन वडे बनवू शकता तुम्ही. आणि मग आणि जर प्रॉपर रेसिपी पाहिजे असेल तुम्हाला की वड्यांचं पीठ भाजणी वगैरे सर्व, तर ते पण दाखवेल. चला आता बघूया आपण. चला करूया आपण मस्त मटन वडे बनवायला सुरुवात. चला आता बघू शकता, असं छान मी हे कोंबडी वड्यांचं पीठ छान मस्त असं चरच भरभरीत असं तयार करून घेतलेलं आहे. याची भाजणी आता बऱ्याच मैत्रिणींना जमते म्हणून मी भाजणी दाखवली नाही. आज फक्त हे मटन वडे मी आता बघा याचं हे आता 3 वाटी असं पीठ घेणार आहे. म्हणजे कसं आहे, वाटीने जर समजा तुम्ही पीठ माप घेतलं ना तर पाणी टाकायला सोपं होतं. म्हणजे तसं मला तर अंदाजानुसार टाकते मी पाणी. पण आता नवीन असल्यामुळे आता पहिल्यांदा कोणी करतं तर त्यावेळेस ना वाटीनेच मोजून पीठ घ्या आणि वाटीच्याच हिशोबाने पाणी पण घ्या. चला आता मी हे 3 वाट्या वड्याचं पीठ घेऊन घेणार आहे, बघू शकता. आणि आता त्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया. आणि अशी कांद्याची पेस्ट पण करून घेतलेली आहे मी. एक कांदा घेऊन पूर्ण अशी एकदम पातळ आणि एकदम अशी एकदम स्मूथ अगदी क्रीम सारखी ही पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट पण आता या पिठात टाकून घ्यायची आपण. म्हणजे वडे कसे छान मस्त असे मऊ आणि एकदम खुसखुशीत येतात आणि फर्मेंट पण लवकर होतं हे पीठ. आणि अगदी चिमूटभर हळद त्यामध्ये, जास्त हळद घालू नका नाहीतर मग वडे थोडेसे लालसर होतील. अगदी चिमूटभर. आणि मी आता असं पाणी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि एकीकडे कोळसा गरम करायला ठेवलेला आहे. आपण इकडे पीठ वड्यांचं पीठ भिजवतो तोपर्यंत आपला कोळसा छान मस्त गरम होऊन जातो. कारण आपल्याला कोळशाची थोडीशी धुरी द्यावी लागते, मग ते पीठ पण फर्मेंट होतं आणि वड्यांना टेस्ट पण खूप मस्त येते. चला आता आपण पीठ मळून घेऊया. चला आता आपण हे पीठ असं मळून घेऊया. आधी आता हा कांदा व्यवस्थित, कांदा हळद मिक्स करून घेऊ, नमक आणि हे गरम पाण्याने आता छान हे पीठ, गरम म्हणजे अगदी खूप चटका लागेल आपल्याला एवढं असं नाही, कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम. आता हे पीठ आपण छान मळून घेऊया. मी तुम्हाला बोलली मी अंदाजानुसार, माझ्या अंदाजानुसारच पाणी घेते. तुम्ही काय करा, आता 3 वाटी समजा पीठ घेतलं, 3 वाटी वड्यांच्या पिठात खूप भरपूर वडे होऊन जातात. आणि मग तुम्ही तुमच्या हिशोबाने आधी वाटीने 1 वाटी पाणी घ्या गरम करून, किंवा मग 1 ग्लास गरम करून घ्या. मग त्या हिशोबाने तुम्ही थोडं थोडं असं, आता बघा मी कशी मस्त थोडं थोडं जसं जसं लागतं आहे मला पाणी तसं तसं घेऊन मी पीठ मळते. असं हे पीठ मळून घ्यायचं, छान गोळा करून घ्यायचा याचा. चला बघा आपला गोळा झालेला आहे. आता आपण याला असं थोडेसे छिद्रे करून घेऊया, कारण आपल्याला यात कोळसा ठेवायचा आहे. साईडने पण असे छोटे छोटे बनवून घ्या, म्हणजे पूर्ण पिठात मस्त धुरी लागेल त्याची आणि पीठ पण लवकर छान फर्मेंट होईल. चला मी असं फॉईल पेपरची छोटीशी अशी वाटी तयार करून घेतली. आता ही वाटी अशी आपण मध्य सेंटरला अशी दाबून ठेवूया. कोळसा पण आपला छान झाला, बघू शकता एकदम धगधगता कोळसा झाला. आता हा असा कोळसा ठेवायचा. चला आता आपण त्याच्यावर थोडंसं आता असं तूप टाकूया आणि पटकन त्याच्यावर अशी प्लेट झाकून देऊया, म्हणजे पटकन त्याला धुरी लागेल आणि छान फर्मेंट होऊन जाईल. चला आता आपण तोपर्यंत मटण बनवून घेऊया. चला आता आपलं पीठ फर्मेंट होतं तोपर्यंत आपण एकीकडे मटण बनवून घेऊया, मटण मालवणी. मी त्याच्यासाठी बघा आता पितळाचं आपली हांडी ठेवून घेतलेली आहे. त्याच्यात आपण आता 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेऊया. हे तेजपान टाकून घेतलं. आता
आणि नेहमीप्रमाणे आपलं मी हा खोबऱ्याचा आणि कांद्याचा मसाला वाटून घेतलेला आहे. त्यात फक्त ओलं भाजून घातलंय मी. नेहमीप्रमाणे कसं आपलं कोरडं खोबरं असतं तर मी याच्यात ओलं खोबरं भाजलेलं आहे. ओलं खोबरं, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं असं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. थोडीशी खसखस. आता हे छान परतून घेऊया. प्रॉपर याची पण मटण मालवणीची रेसिपी हवी असेल प्रॉपर तर कमेंट करून नक्की कळवा. ती पण रेसिपी आपण मस्त अपलोड करू छान. आता हा मसाला छान परतून घेऊया आपण. चला आता मसाला आपला भाजत आलेला आहे. बघू शकता छान तेल सुटलं आता मसाल्याला. आता असा मी 2 चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे. हा मालवणी मसाला मी स्वतः तयार केलेला आहे. बघू शकता. यात थोडंसं अगदी घरचं लाल मिरची पावडर, त्याच्यात पण असं पण थोडंसं, आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला. आता हे छान परतवून घ्यायचं आहे. आणि लगेच आपण याच्यात हे मटणाचे असे सुके पीस मी काढून ठेवले आणि सूप बाजूला काढून ठेवला. आता हे पण छान आता याच्यात परतवून घेऊया. आता थोडासा सूपचा तडका देऊन घेऊया, आळणी सूपचा. आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता हे तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घेऊया. एकीकडे आपण वडे तळण्यासाठी तेल टाकून घेऊया. तोपर्यंत तेल गरम होत राहील आपलं. चला आता याला तेल सुटेपर्यंत छान परतवूया. चला बघा, आता आपल्या मटणाला छान तेल पण सुटलं, मसाला पण छान भाजला गेलेला आहे. बघू शकता. आता आपण या सूप ओतून घेऊया. मग तुम्हाला थोडंसं कसं ग्रेव्हीमध्ये खायचं आहे की रश्श्यात खायचं आहे. वड्यांसोबत तर खरं म्हणजे थोडं ग्रेव्ही आणि असं थोडंसं अगदी नॉर्मल पातळ रसा असा पाहिजे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये चाला पाहिजे. चला आता मी थोडंसं सूप ओतून घेते, त्याच्यामध्ये आळणी सूप. चला मी आता एवढी असा एवढा थिक रसा केलेला आहे, म्हणजे तो वड्यांसोबत छान लागतो खायला. मटण आपलं रेडी झालेलं आहे. तसंच आता आपण आपलं पीठसुद्धा बघूया वड्यांचं. वड्यांच्या पिठाला पण आता 15 मिनिटे झालेले आहेत. आता आपण हे कोळसा काढून बाजूला ठेवून घेऊया. चला बघू शकता, पीठ मस्त छान मऊसूत झालेलं आहे. आता आपण वडे थापून घेऊया. चला आता असा गोळा तोडून घेऊया असा, आणि या फॉइल पेपरवर ठेवून थापून घेऊया तो असा थोडासा कोमट पाण्याचा हात लावून. आणि असं मध्य सेंटरला थोडंसं छिद्र करून घेऊया आणि पेपरवरून असा काढून आपण डायरेक्ट आता याला तेलात सोडूया. चला मी आता तुम्हाला हा एक करून दाखवते. बघा कसा छान टम्म फुगला वडा. बघू शकता. या पद्धतीने आपल्याला सर्व वडे करून घ्यायचे. तर आता आपण बाकीचेही वडे या प्रकारे करून घेऊया. बघू शकता तुम्ही. चला आता बाकीचेही वडे असेच तयार करून तळून घेऊया. चला बघा, मस्त आपलं मटण
कसं मस्त कट आलेला आहे बघू शकता मटणाला. छान झालेलं आहे मटण. तसेच आपण असे छान टम्म फुगलेले वडेसुद्धा तयार करून घेतलेले आहेत असे सर्व. चला आता आपण मस्त प्लेट बनवूया. चला बघा कसं छान आता आपण प्लेट बनवून घेतलेली आहे. मस्त चाप, थोडं ग्रेव्ही आणि आपले तळलेले वडे, कांदा, लिंबू. चला आता आपण मस्त खाऊन आस्वाद घेऊया की आपले मटण वडे कसे झाले. चला आपण बोलूया. हा मस्त एक नंबर मटण वडे झाले आपले. नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो. शॉर्टकट दाखवला पण तरीसुद्धा तुम्हाला समजेलच, कारण आपण गृहिणी इतक्या हुशार असतो. आपल्याला शॉर्टकटमधून आपण बरोबर मार्ग काढून घेतो. तरीसुद्धा जर तुम्हाला प्रॉपर पूर्ण रेसिपी हवी असेल मटणाची, मटण वड्यांच्या पिठाची, भाजणीची, तर आपण तो प्रॉपर मोठा म्हणजे, पण मग कसं आहे व्हिडिओ थोडा मोठा होतो. मग कसं आहे मैत्रिणींना थोडासा वेळ काढावा लागतो व्हिडिओ बघायला. तर आता आजचा सुद्धा तरी बऱ्यापैकीच मोठा झाला, पण तरी तुम्हाला सांगते व्हिडिओ पूर्ण बघा. कारण तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर तुम्हाला रेसिपी कळेल आणि वडे आणि मटण कसं झालं होतं ते पण कळेल. आणि सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्ट मोलाचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओत म्हणते की तुमचा सपोर्ट खरंच मोलाचा आहे. कारण तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केला तो एक मला वेगळा आनंद. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पण माझ्या चॅनलवर ज्या रेसिपीज अपलोड होतात ते तुम्हाला रोज बघायला मिळेल. आणि व्हिडिओ शेअर करत चला. व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक केल्यानंतर एक वेगळं समाधान वाटतं. आणि कमेंट पण करत चला हो, कारण कमेंट केल्या ना तर मला आणि काही म्हणजे असं काही चुकतं का माझं व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये काही चुकतं का, तुम्ही जर कमेंट केलं तर ते कळतं मला. म्हणजे मी त्यात अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करेल असंच. आणि असंच आपला प्रतिसाद उत्तम असू द्या. छान सबस्क्रायबर वाढत आहेत माझे, कारण सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे तर लागत नाही, पण तुमच्यामुळे खूप मदत होते. चला धन्यवाद. आणि असेच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा.